नागपूर शहरात आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांकडून कडक बंदोबस्त आणि तपास मोहीम सुरू आहे। अजनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की पार्वतीनगर परिसरात सागर ब्रिजमोहन पाल यांच्या घरी बेकायदेशीर माउजर ठेवण्यात आले आहे। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला। या कार्यवाहीत सागर पाल यांच्या घरातून एक लोखंडी माउजर मॅगझिन सह तसेच 7.65 केएफचे 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। या शस्त्राची अंदाजे किंमत 80,000 रुपये असून कारतुसांची किंमत 2,000 रुपये अशी एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत आरोपी सागर पाल यांनी या शस्त्रासाठी कोणताही परवाना नसल्याचे मान्य केले। तसेच हे शस्त्र प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी यांचे असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी पोलीस विभागाच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। नागपूर शहर हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व परिसरात मनपा निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांनी सक्त आदेश दिलेले आहेत की कोणीही हत्यार बाळगत असल्यास किंवा कोणीही गुन्हेगारी कारवाईत संलिप्त असल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना आणि आदेश माननीय सीपी साहेब, त्याच्यानंतर माननीय जॉईंट सीपी साहेब, त्याच्यानंतर आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, त्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांनी आम्हाला दिलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आमचे डीबी पथकाचे पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना 4 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की एका व्यक्तीकडे पोलीस ठाणे अजनी हद्दीत पिस्टल असल्याची गोपनीय माहिती होती। त्यावरून त्यांनी सदर माहितीची शहानिशा केली असता व पडताळणी केली असता पिस्टल असल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी छापा पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये छापा कारवाई केली असता एका थैलीमध्ये पिस्टल व 7.65 mm चे 2 राऊंड माउजर पिस्टल हँडमेड भेटलेली आहे। त्याची जवळपास किंमत 80,000 व राऊंडची किंमत 2,000 रुपये असं 82,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि सदर कारवाई ही पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये आमच्या डीबी पथकाने केलेली आहे। तर त्या अनुषंगाने शासनाचं धोरण आहे एक गोळी एक जीव। तर या 2 गोळ्या ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला भविष्यात होणारी दुर्घटना किंवा भविष्यात होणारा क्राईम हे वाचविता आला आहे। आणि सदर कारवाईमध्ये आम्ही हे वेपन कुठून आलेले आहे याचा मागोवा घेऊन इतर आरोपींना सुद्धा अटक करणार आहोत।